PSI होणं हे माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. महेश पांढरे पाटील, नातेपुते गावच्या शिरपेचात मानाचा तुरा. महेश विठ्ठल पांढरे पाटील यांची PSI पदी निवड. नातेपुते गावचे चिरंजीव महेश विठ्ठल पांढरे पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत PSI पदी निवड झाली आहे. महेश विठ्ठल पांढरे पाटील यांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून त्यांचं शिक्षण पूर्ण करत PSI पदापर्यंत मजल मारली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून त्यांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या. त्यांना त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या आई, मामा, मुलांची, त्यांच्या भगिनी, दाजी यांचं मोलाचं सहकार्य लाभत असून त्यांच्या वडिलांचं स्वप्न होतं की महेश हे PSI झाले पाहिजेत. खरंच त्यांच्या वडिलांचं स्वप्न महेश विठ्ठल पांढरे पाटील यांनी सातत्यात उतरवत PSI पदापर्यंत मजल मारली आहे. PSI महेश पांढरे पाटील यांचा संघर्षमय प्रवास कसा होता, काय होता, त्यांनी जनसत्ता मराठी यांना बोलताना माहिती दिली आहे. बघा नेमकं बोलताना PSI महेश पांढरे पाटील काय म्हणाले ते जनसत्ता मराठी न्यूजवर. सर नमस्ते. आमच्या जनसत्ता मराठी न्यूजमध्ये सर्वप्रथम तुमचं सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. आणि सर्वप्रथम तुम्ही तुमची PSI पदी निवड झाल्याबद्दल आमच्या न्यूज चॅनलच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. एकंदरीत तुमच्या समोर काय आव्हान होती? तुम्ही आता PSI पदी निवड झालेली आहे. अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून तुम्ही या मजल मारलेली आहे, ही मजल मारलेली आहे. काय सांगाल आता युवकांना देखील आमच्या या माध्यमात चॅनलच्या माध्यमातून काय आव्हान कराल? म्हणजे प्रथमतः PSI होणं हे मी लहानपणापासूनच, म्हणजे पोलीस होणं हे मी लहानपणापासूनच ठरवलेलं होतं. कारण ते माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. माझ्या वडिलांनी ते स्वप्न मला दाखवलं होतं, ते मला पूर्णच करायचं होतं. म्हणून मी स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवात कशी झाली तुमची? म्हणजे अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून तुम्ही तिथपर्यंत मजल मारलेली आहे. सुरुवात कशी होती तुमची? सुरुवात म्हणजे मी प्रथम 12वी नंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिग्री पूर्ण केली. डिग्री पूर्ण झाल्यानंतर घरच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळं मी सुरुवातीला खाजगी कंपनीमध्ये जॉब करण्याचा निर्णय घेतला. परंतु वडिलांचं स्वप्न मला स्वस्थ बसू देत नव्हतं. म्हणून मी आईच्या पाठिंब्यामुळे जॉब सोडण्याचा निर्णय घेतला आणि पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षा करायला सुरुवात केली. स्पर्धा परीक्षा असताना आव्हान भरपूर पुढे होती. हो. कशी सुरुवात होती? स्पर्धा परीक्षा म्हणलं पहिलं आव्हान म्हणजे स्पर्धाच आहे. कारण स्पर्धा भयंकर आहे. कारण एवढ्या लाखो मुलांच्या गर्दीत टिकून राहण्यासाठी प्रचंड जिद्द, कष्ट, मेहनत लागते. त्यामुळे पहिलं आव्हान तर ते स्पर्धा हेच होतं. आणि स्पर्धा परीक्षा हे अनिश्चित क्षेत्र आहे. कारण कोणत्याही गोष्टीची शाश्वती नसते. म्हणजे तुम्ही कोणत्या जरी टप्प्यातून बाहेर पडला तरी तुम्ही पूर्ण झिरो होता. त्यामुळे मी रिस्क घेतली होती. पण मी स्वप्न पूर्ण करायचाच निर्णय घेतला होता, ठरवलंच होतं. म्हणून त्या पद्धतीने मी अभ्यास केला. आता ह्या सर्व गोष्टी करत असताना अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून तुम्हाला या गोष्टीमध्ये पुढे गेलेला आहात. हो. एकंदरीत घरची परिस्थिती कशी किंवा कोणाकोणाचं तुम्हाला पाठबळ मिळालं? माझी घरची परिस्थिती म्हणजे मी घरातला एकमेव जबाबदार माणूस आहे. माझ्या वडील नाहीत. म्हणजे वडिलांचं मी 12वीमध्ये असताना निधन झालं होतं. आणि बहिणींचे लग्न झाल्यानंतर माझी आई एकटीच घरी होती. म्हणजे मी पुण्यात अभ्यासाच्या MPSCची तयारी करत होतो आणि आई पूर्ण माझी शेती आणि मला आर्थिक पाठबळ देण्याचं आई काम करत होते. ते सगळ्यात मोठं आव्हान होतं. परंतु माझ्या या प्रवासामध्ये माझे मामा, माझे सगळे मामाची मुलं, माझे मावस भाऊ, माझ्या बहिणी आणि भाऊजी ह्या कुटुंबाने मला इतका सपोर्ट केला की मला काही जळ जाणवून दिली नाही. आर्थिक असेल, मानसिक आधार देण्याचं पण काम केलं. घरच्यांच्या, कुटुंबाच्या, मित्रांच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे मी पूर्ण वेळ व्यवस्थित अभ्यास करू शकलो. आता आमच्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही युवकांना काय आव्हान कराल? मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की मोठी स्वप्न बघा. स्वप्न पूर्ण होतात. जर तुमची जिद्द मोठी असेल, तुमची कष्ट करण्याची तयारी असेल तर घरच्यांसाठी, स्वतःसाठी स्वप्न मोठी बघा आणि स्वप्न पूर्ण करा. स्वप्न 100% पूर्ण होतात. असं काही नाही की मोठ्या शहरातच जाऊन अभ्यास केला पाहिजे किंवा मोठ्या हायफाय शाळेत शिकलं पाहिजे. तुम्ही कुठूनही फक्त प्रामाणिक अभ्यास करा, स्वप्न 100% पूर्ण होतात. तुम्ही पूर्व परीक्षेची तयारी करत असताना 2019ला सुरुवात केली होती. हो. तेव्हापासून आतापर्यंत काय आव्हानं समोर होती? मी पहिली पूर्व परीक्षा 2019 साली पहिल्याच प्रयत्नात कोणताही क्लास न लावता पास झालो होतो. परंतु पहिल्या प्रयत्नात मला मुख्य परीक्षेला काही अडचणीमुळे अपयश आलं
आणि नंतर लगेच 2 वर्ष कोविडमध्ये लॉकडाऊन पडला, त्यामुळे माझा 2-2.5 वर्ष तेवढा गॅप पडला. परंतु मी अभ्यास न थांबवता गावातच आमच्या गावामध्येच एक लायब्ररी होती नगरपंचायतीने चालू केलेली, लॉकडाऊनमध्ये तिथं जाऊन अभ्यास केला. आणि ज्यावेळेस पुन्हा परीक्षा चालू झाल्या त्यावेळेस मी डबल मुख्य परीक्षा पास झालो. परंतु मैदानी चाचणीमध्ये माझ्या पायाला सरावादरम्यान दुखापत झाली, त्यामुळे पोस्ट माझ्या अत्यंत जवळ हातामध्ये असून पण, कारण लेखी परीक्षेला मला चांगलं लीड होतं, माझी हातातली पोस्ट गेली. परंतु मी घरच्यांच्या पाठिंब्यामुळे जिद्द न हरता पुन्हा पहिल्यापासून सुरुवात केली आणि पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, मैदानी चाचणी, इंटरव्ह्यू हे 4 टप्पे पार करून आज 2024 मध्ये मी PSI पदी निवड झालेली आहे माझी.